आढावा घेणार आहोत। शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय। राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये आले होते। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे। तर महाराष्ट्र इथला प्रत्येक महापौर मराठीच होणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केलाय। विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते। राज्यात झुंडशाही सुरू असून लोकशाही संपलीये। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, त्याने आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। मराठी महापौरच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रामध्ये महापौर मराठीच होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत। हिंदी मला येत नाही ना, हिंदी मला येत नाही ना। दरम्यान आम्ही म्हणत असणाऱ्या योजना केंद्र राज्यानं नाकाराव्यात, मग बघू असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे इशाराच दिलाय। चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते। पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत। बघू। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल। उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। मग 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे। मुंबई पालिकेच्या ठेवींवरून बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरही पलटवार केलाय। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे। टोलमुक्त ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं। त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी वरळीमध्ये त्या स्पॅनवरनं तो जो प्रोजेक्ट आहे तो अडकला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी कोळी समाजाशी चर्चा करून त्या स्पॅनचा जो विषय होता तो निकाली लावला। शिवसेना भवनात दोन्ही ठाकरे बंधूंनी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केलाय। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरे बंधूंच्या या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पाहूयात। बेस्टच्या घरगुती ग्राहकांना 100 युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाईल। 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाईल। पालिका कर्मचाऱ्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरं दिली जातील। पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना स्वस्त घरं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे। घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत दिली जाईल। महिलांसाठी दर 2 किलोमीटरवर सुसज्ज स्वच्छतागृह माँसाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण मिळेल। बेस्टच्या ताफ्यामध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील। महिला विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल। पालिका शाळांमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाईल। बोलतो मराठी उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार केला जाईल। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंकडून अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख करण्यात आला आणि यावर ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली आहे असं उत्तर साटम यांनी दिलंय। भाजपचे पदाधिकारी मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम
चाटम. माझं म्हणणं आहे की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मुद्द्यावरती बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले, त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत. तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये. मला नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे. मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही, माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्या समोर बसलो नाहीये, आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्या समोर बसलो नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली. उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे, प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली. मुख्यमंत्री फडणवीसांनी चंद्रपुरात प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडला. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार तर अमरावतीमधील रोड शोला नवनीत राणा यांची उपस्थिती होती. चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा भव्य रोड शो झालाय. यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित होते. या रोड शो नंतर झालेल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय. आज ज्या प्रकारचा रोड शो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितला, मी आता दाव्याने सांगतो, चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना, जोरगेवारजी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलंय. चंद्रपूरचा कायापालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं. 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल. ते महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले, तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही. चंद्रपूर नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमरावतीमध्ये सुद्धा रोड शो केला. याच वेळी नवनीत राणा देखील फडणवीसांच्या सोबत या रोड शो मध्ये उपस्थित होत्या. अमरावती पालिकेवर भाजपची बहुमतानं सत्ता येईल असाही विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे. 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती. त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या. दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे. त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब असल्याचा आरोप अविनाश जाधव आणि राजन विचारेंनी केलाय. तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी आमच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा जाधव आणि विचारे यांनी केलाय. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. अशातच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने गंभीर आरोप केलाय. कल्याण डोंबिवलीसह ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या बिनविरोध निवडीवरून मनसे ठाकरे गटानं गंभीर आरोप केलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा अविनाश जाधव आणि राजन विचारे यांनी केलाय. त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा, हा तो व्हिडिओ आहे. याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले, त्याचं एक उदाहरण देतो. हा जो विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे. मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर. आता जर हा
मला वाटतं राष्ट्र आपल्या कोणाच्या चिन्हावर आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे. त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? हा प्रूफ आहे ना. पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे. याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला. याची चौकशी नको का व्हायला? हा प्रूफ आहे ना. आम्ही प्रूफ देतोय. आता याच्यानंतर जर अजून काही प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत. कल्याण डोंबिवली पालिकेत एकूण 122 जागांपैकी 62 जागांचं बहुमत आहे. त्यापैकी निकालाआधीच भाजप आणि शिंदेचे मिळून 20 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. कारण अनेक प्रभागांवर अचानकपणे मनसे ठाकरेंच्या उमेदवारांसह तर काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष आणि काही ठिकाणी वंचितच्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे भाजप शिंदेच्या उमेदवारांचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा झालाय. निकालाआधीच 20 नगरसेवक बिनविरोध झाल्यानं भाजप आणि शिंदे गटाला सत्तेसाठी अवघ्या 42 जागांची गरज आहे. मात्र एकाच महापालिकेत तब्बल 20 जागांवर उमेदवारांची माघार ही वादात सापडली आहे. धक्कादायक म्हणजे यापैकी विरोधकांचे अनेक माघारी अर्ज घेणारे उमेदवार ठाणे सोडून पळून गेल्याचंही बोललं जात आहे. गावाकडे पण नाहीत, ते पळाले, भूमिगत झालेत. 16 तारखेनंतर येतील ठाण्यात, तेव्हा बघू आम्ही. ज्यांनी गद्दारी केली आहे शिवसेना मनसेशी, अशा प्रत्येकाशीचा पाहुणचार होणार. आता देखील आणि या निवडणुकी दरम्यान देखील जे गद्दारी करतील त्यांचा पण पुरेपूर पाहुणचार आम्ही घेणार. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा राजन विचारे यांना माझं सांगणं आहे की आपलं नेतृत्व कुचकामी ठरलंय हे मान्य करा. संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. तुम्हाला लोक ताटाखालचा मांजरच बोलणार असं राऊत यांनी म्हटलंय. तर संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नका असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. निवडणूक आयोग कापायचा नाही शब्द. हिंमत पाहिजे. तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात. तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा, TN शेषनचा, आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला लोक गाडू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार. जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना, इज्जत मिट्टी में मिला दी, तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे. काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातोय. त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. सोलापूरमध्ये बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबाची अमित ठाकरेंनी भेट घेतली. माझ्या पप्पाला जिवंत करा असा टाहो त्यांच्या लेकीनं फोडला आणि यावेळेला अमित ठाकरे भावूक झाले. बाळासाहेब सर्वदेंच्या मुलीच्या शिक्षणाची अमित ठाकरेंनी जबाबदारी घेतली. अमित ठाकरेंनी सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबाची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वीच उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून सर्वदेंची हत्या झाली होती. अमित ठाकरेंसमोर सर्वदेंच्या पत्नी आणि मुलांनी टाहो फोडला. माझ्या पप्पांना जिवंत करा असा टाहो सर्वदेंच्या छोट्याशा लेकीनं अमित ठाकरेंसमोर फोडलाय. पप्पा टाकून गेला. पप्पाला मारून टाकलं, मिरची डोळ्यावर पाणी टाकलं, मिरचीचं पाणी. मला पप्पा तोडून गेला. कलाच्या बाहेर मला तोडून गेला. माझा पप्पा लेकीला तोडून गेला. मला पप्पाचा भेटत आहे. मी भेटलीच नाही पप्पाला. मला या पप्पाकडून घ्यायचं आहे. मला पप्पा गलात येत. चटणी मारून बोलून घेऊन मग विजयकुमार देशमुख, किरण देशमुख त्यांनी काय म्हणले फायरिंग करा म्हणल्यावर सगळ्यांनी मिळून माझ्या नवऱ्याचा घात केला. मला न्याय पाहिजे आणि त्यांना मोका लावला पाहिजे. भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदेसह तिच्या समर्थकांवर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यावरून भाजपनं निवडणुका कोणत्या पातळीवर नेल्यात हे फडणवीसांनी 1 दिवस प्रचार थांबवून सोलापुरात येऊन पाहावं असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलंय. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, 1 दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत.
आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. मला काही बोलायचं नाही. मी डायरेक्टली फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात वेळ मिळाला मी त्यांना जाऊन भेटणार आहे. आणि भाजपवाल्यांना मला एवढंच विचारायचं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली आहे तुमची, पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसं बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 2च्या क वॉर्डात भाजपकडून शालन शिंदे आणि रेखा सरवदे इच्छुक होत्या. भाजपनं शालन शिंदेंना तिकीट दिल्यानं रेखा सरवदेंनी अपक्ष उमेदवारी भरली. मात्र अंतर्गत वाद झाला आणि त्यानंतर रेखा सरवदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. शालन शिंदेंसह समर्थकांनी रेखा सरवदेंच्या घराच्या परिसरात यानंतर जल्लोष केला. याचा बाळासाहेब सरवदे जाब विचारायला गेले, त्याच वेळी त्यांची हत्या झाली. महाविकास आघाडीनं सोलापुरात मूक आंदोलन करत भाजपच्या बिनविरोधाच्या राजकारणावर निशाणा साधलाय. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यामध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार फारुख इनामदार यांच्यावर त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणामध्ये फारुख इनामदारवर गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये गुन्हा 4 व्यक्तींच्या विरोधात दाखल केलेला आहे. फारुख इनामदार, अफान फारुख इनामदार, जहूर सय्यद आणि तन्वीर मनियर असे 4 लोक आहेत. त्यांच्या विरोधात सदरचा गुन्हा जो आहे ह्याच्यावरून दाखल करण्यात आला. त्याच्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे जे होते, ज्यांना त्यांच्या वाटत होतं की हे लोक त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, त्याच्याबद्दलची फिर्याद घेण्यात आलेली आहे. आणि याच्या पुढचा जो तपास आहे तो चालू आहे. अजून सुसाईड नोटमध्ये जे काय आहे तर त्याच्याबद्दलचे तपासांती आपण त्याच्यामध्ये पुढे होतो. हे फक्त त्यांनी ना मानसिक त्रास झालाय म्हणून हे सगळं केलंय. आणि फारुख इनामदार, सुफियान इनामदार, अफान इनामदार, ॲडव्होकेट कबीर शेख आणि टिपू पठाण हे सगळे मिळून ह्यांनी ना फक्त खंडणी मागितली, आमची जागा बळकावली. त्यांनी खोटे पेपर बनवून त्यांनी काय 10-20 हजार दिले असतील, त्याच्या पुढे 3-4 झिरो ऍड करून खोटे पेपर बनवले आणि आमच्या जागावर केस केली. माझ्या वडिलांवर खोटे गुन्हा दाखल केले. मग असे खोटे केसेस आमच्यावर टाकत गेले. मग जेव्हा त्यांनी सांगितलं होतं ही खरेदी झाली जागा, तिथं आम्ही थोडा ताबा मारायचा प्रयत्न केला. मग ही लोक आम्हाला त्रास द्यायला लागली, मग काय केसेस टाकायला लागली. मग ह्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला प्रयत्न करत होते. त्यावेळेस ज्या खूप त्रास झाला. मग माझे मिस्टर पण डिप्रेशन मध्ये जात होते. त्यावेळेस मी म्हणलं कॉम्प्रोमाइज. हातावर काय लिहिलं होतं? त्यांनी लिहिलं होतं फारुख यासिन इनामदार, ॲडव्होकेट कबीर वकील आणि सुफियान इनामदार, अफवान इनामदार आणि हे जहूर सय्यद ह्यांना सगळ्यांना शिक्षा द्या. त्या व्यक्तीने मी ओळखत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवून पत्र दिलं होतं की फारुख इनामदार हा त्यांना त्रास देतोय, फारुख इनामदारमुळे ते आत्महत्या करू शकतात असं पत्र त्यांनी दिलं होतं. तसं मायना पण त्यांनी दिलं. म्हणजे मी वायना वाचून दाखवेल की त्यांनी मला दिलं की माननीय प्रशांतदादा जगताप साहेब फारुख यासिन इनामदार हा टिंब टोळीचा आका आहे. तो अजितदादा पवार साहेबांच्या नावाखाली आपल्या भागात गोरगरिबांच्या जमिनी लाटण्याचं कामकाज करत आहे. मी पोलिसांना सुद्धा हे पत्र देणार आहे. जर याच्यात कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी जर ते केली नाही तर मात्र मी माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय नाही का दिल्लीमध्ये या ठिकाणी धाव